नमस्कार, आपण पाहत आहात एसके न्यूज। एक पट्टा खास ऑस्ट्रेलियातून भारतात, तेही कराड शहरात खास नगरपालिकेची निवडणूक लढवायला आला। एका आघाडीच्या नेत्याच्या वाढदिवसाला शुभेच्छा बॅनर झळकावून फोकस आपल्याकडे वळवून घेतला। 5-6 वर्ष ऑस्ट्रेलियात वास्तव्य करून खास निवडणुकीसाठी कराड शहरात आला। वॉर्डात फिरून मोठ्या दिमाखात मी ऑस्ट्रेलियावरून खास निवडणूक लढवायला आलोय अशा वल्गना करायला लागला। ओबीसी प्रवर्गात असतानाही त्यांना खुल्या प्रवर्गात उभे राहायचे होते। आघाडीच्या नेत्याने पण खुल्या प्रवर्गातील निष्ठावंतांना डावलून याला तिकीट दिले। इतर अनेक मातबर इच्छुक असतानाही याला तिकीट का दिले हे लोकांच्या अजूनही ध्यानात येईना। सध्या कराडकरांच्या ध्यानात काहीच येईना। सगळे कराडकर संभ्रम अवस्थेतच आहे। कोण कोणाचे आहे आणि कोण कोणाचे नाही हेच कळेनासे झाले आहे। कालपर्यंत एकमेकांना शिव्या देणारे आज गळ्यात गळा घालतायत, तर कालपर्यंतचे मित्र आज शत्रू झाले। सकाळी चहा पाजताना उमेदवार सांगतोय मी या आघाडीतून अर्ज भरतोय, लक्ष असू द्या। दुपारी जेवताना त्याच उमेदवाराचा फोन येतोय, सकाळी सांगितलेल्या आघाडीतून नाही तर दुसऱ्या आघाडीतून अर्ज भरणार आहे। तोवर संध्याकाळच्या जेवणाला समजतंय त्यानं तिसऱ्याच आघाडीत अर्ज भरलाय। तसंच या ऑस्ट्रेलियन पट्ट्याच्याही वॉर्डातील लोकांना कळत नव्हते की याला तिकीट कसं काय दिलं, की या पट्ट्याने बहुतेक ऑस्ट्रेलियन नगरपालिकेत चांगलं काम केलेलं असणार। तिथल्या राजकारणात यानं बरंच काही दिलं असेल, तिथल्या विकासात याचा मोठा हात असेल आणि म्हणूनच या आघाडीनं याला मोठ्या सन्मानानं तिकीट दिलं असावं। पण भारतीय राजकारण भल्याभल्यानं अजून नीट कळलेलं नाही। या नवख्या ऑस्ट्रेलियातून आलेल्याला काय कळणार? पट्ट्याने बहुतेक ऑस्ट्रेलियन पद्धतीने अर्ज भरलेला असणार, पण तो भारतीय पद्धतीला कसा रुचेल, पट्ट्याचा अर्जच बाद झाला। ऑस्ट्रेलियातील हुशारी कराड शहरात काही कामाला आली नाही। हे कराड आहे, इथे कराडचीच पद्धत चालते, कुठल्या दुसऱ्या देशाची नाही। एसके न्यूज साठी ऋतुजा उबाळे।